चला फ्रेंड्स, संध्याकाळच्या जेवणात आता आपण बनवलेलं आहे गरम गरम बेसन आणि ठेचण भाकरी. तर त्याचा व्हिडिओ हा शेअर केलेला आहे. नक्की तुम्ही पहा. शेवटपर्यंत आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज बरेच दिवसानंतर म्हटलं काहीतरी साधंसुधं जेवायला करूया. त्याच्यासाठी मी खूप सारा लसूण पहिलं कट करून घेतला आणि लाल कसर करून घेतलेला आहे. त्याला लगेच आपल्याला जिरीची फोडणी, मोहरीची वगैरे फोडणी द्यायची आहे. त्यामध्ये खूप सारे अशा मी टाकलेले आहेत कांदा, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता वगैरे टाकून घेतलेला आहे. तर इथं शेंगदाणे का टाकले, तिथं काय पोहे नाहीत बनवायचे, आपल्याला बेसन बनवायचं आहे. आणि आपली तयारी त्यासाठी मी याच्यात पाणी टाकलेलं आहे. तर आम्हाला आवडतात त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले. ते शेंगदाणे शिजल्यानंतर खूप भारी लागतात बेसनमध्ये. तर पीठ मिक्स करून त्याच्यानंतर मी सगळ्यात डिफिकल्ट असतं ह्याच्यामध्ये पीठ वगैरे मिक्स करायचं, नाही तर त्याच्यात गाठी वगैरे पडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपल्याला लगेच पीठ टाकायचं आणि हलवायचं असतं. ते पटपट दोन्ही हाताने आपल्याला हे करायचं असतं. आणि त्यातमध्ये मला व्हिडिओ पण काढायचा होता. तर पाहू शकता, एका हातात मी कॅमेरा पकडला होता आणि दुसऱ्या हाताने पीठ टाकून ते मिक्स करत होते. तर इकडं नाही का माझ्या भाकरी पण करायच्या होत्या. लगेच म्हटलं इकडे एकीकडे बेसन रेडी होईल आणि दुसरीकडे लगेच आपल्या भाकरी रेडी करूयात. त्यासाठी लगेच पीठ मळून घेतलं. नाही कोणाची भाकर नाही नाही कोणी पसंत चांगलं असतं, कधीतरी खायचं असतं ना, रोज तर नाही खात. आता नाही कोणी भाजी मी काय बनणार बेसन भाकर ओके भात भात नाही बनणार. नाही भात नाही. श्रीला सुद्धा भाकर चालायच्या. श्रीला तूप टाकून भाकर चालते. तर शेजू चाललं होतं की मम्मा मी भाकर खाणार नाही, पण मी असं कधीतरी बनवते आणि त्यांना देते खायला वगैरे. तर बऱ्याच दिवसानंतर आज भाकरी बनवल्या होत्या. तर इकडं बेसन मस्त रेडी झालेलं आहे. तरी पण मी झाकण ठेवलेलं आहे. तोपर्यंत भाजी इकडं भाकरी होत्यात, तोपर्यंत इकडं भाजी पण रेडी झालेली आहे आपली. गरम गरम लगेच आपल्याला खायचं आहे. त्यासाठी मी तर मस्त भाकरी करून घेतलेल्या आहेत. बघा माझ्या भाकरी मस्त टम फुगतात. असं नाही की भाकर फुगत नाही. आणि पातळ पण केलेले आहेत. आणि इकडं मुंबईला आल्यापासून भाकरी खूप कमी खायला, म्हणजे दिल्लीला पण कमीच खात होतं, तिकडं पण आल्यापासून कमीच भेटतात. कारण मुलींना रोज टिफिनसाठी चपाती बनवायला लागते. कुठे एकटीसाठी रोज भाकर करत बस. तर आत्ता माझ्या लक्षात आलं, ही आहे ज्वारीची भाकर. आणि ज्वारीच्या भाकरीला भाजायला म्हणजे लवकर भाजली जाते. तसं बाजरीची भाकर लवकर भाजत नाही, त्याला थोडा टाईम लागतो. तर आता भाकरी वगैरे झाल्या, किचन ओटा वगैरे जेवायचं आणि सगळं काम करून आवरून घेतलं. बाकीचे उरलेले भांडे पण लगेच घासून घेतले. पण काय होतं, भांडे नाही ना घासल्यानंतर जेवल्यानंतर खूप कंटाळा येतो. जेवल्यानंतर थोडेच भांडे राहतात. त्याच्यामुळे मी जेवायच्या आधी बाकीचे भांडे घासून घेतले. आणि असंच गॅसवरती ना गॅस चालू असतानाच मी पुसून घेते. अशी करून मला सवय, ती बी नक्की सांगा. तर बाकीचे भांडे वगैरे घेतली मी लगेच घासून, जेवढे होते तेवढे पडलेली. तर जेवल्याची नंतर घासायचे आहेत ते पण पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. आणि बेसनची भाजी आणि भाकरी ते पण तुम्ही पहा कसं बनलेलं आहे. तर आपण ताट करून घेऊया. पहिल्यांदा हा हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे आणि मस्त आपल्या गरम गरम भाकरी झालेल्या आहेत. ते आपण असं आपण घेऊया ताटामध्ये. मस्तपैकी भाकर पण झाली रेडी. आता आपल्याला गरम गरम बेसन घ्यायचं आहे. शेंगदाणे टाकून बेसन केले, आम्हाला खूप आवडतं असं. आणि त्याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिरी आणि लसणाची जी फोडणी घेतलेली ती टाकून घेतली. माझी आवडती सगळ्यात जिरी आणि लसणाची फोडणी मला खूप आवडते. त्यामुळं मी इथं वरणवरती किंवा असं काही बनवलं, बेसन बनवल्यानंतर किंवा वरण बनवल्यानंतर मेथीची भाजी वगैरे बनवली, त्याच्यावरती हा तडका तुम्ही टाकून पहा, खूप भारी लागतो. तर माझं मस्त रेडी ताट झालं होतं. सगळ्यांना जेवण दिलं. जेवण केल्यानंतर मी हे भिजत घातलेलं होतं, पाहू शकता. सकाळी रोज त्यांना लागतं कडधान्य वगैरे ते. आणि इथं इडलीचं पण दुपारी भिजत घातलं होतं. तर मस्त सगळं भिजून झालं होतं. तर आता मिक्सरवरती बारीक करायचं आहे. ते गावाकडचे उडदाची डाळ असल्यामुळे थोडं काळे आहे त्याच्यामध्ये. आणि चला, ते राहतं काही नसतं त्याचं, काही नाही. मिक्सरमध्ये बारीक झाल्यावर सगळं एकदम छान होतंच ते.
आणि कुपांचे तांदूळ आहेत, जे काही आम्हाला भेटत नाही, असेच माझ्या बहिणीला भेटतात, त्यांनी दिलेले आहेत मला ह्यावेळेस. आणि आमच्या मॅडमला म्हणत मला करायचं आहे, आमच्या मॅडम मला करू लागत होत्या हेल्प, थोडी केली आणि म्हणलं साडासांडी करायला लागली. म्हणलं निघून जा तू, मला करू दे माझे कामं, कारण मला बघायचं होतं बिग बॉस. त्यासाठी बिग बॉस बघायच्या आधी माझं सगळं काम मी पहिलं 9 वाजायच्या आतमध्ये सगळं काम रेडी करून घेत असते, सगळं किचन वगैरे साफ, फरशी सगळं पुसून घेत असते आणि बिग बॉस पाहत बसत असते. त्यावेळेस मला काही डिस्टर्ब वगैरे लागत नाही. तर रात्री हे मी झाकून वगैरे ठेवलेलं पीठ, नंतर मग बाकीचे भांडे वगैरे पहिले ते पण घासून घेतले. तर इथे शेजूमध्ये येत होती, एवढे सगळे भांडे घासायचे अजून राहिले होते, सगळे भांडे घासले, किचन वाटा वगैरे क्लीन केला. आणि आता जायचं होतं मला बिग बॉस पाहायला, कारण बिग बॉस आता पाहायचं आहे आपल्याला, कारण शेवटचे थोडे दिवस राहिले. सकाळी उठल्यानंतर पाहिलं तर म्हणलं चला सहीसाठी मी डोसे बिशे बनवायच्या ऐवजी आप्पे रेडी केले. तर आप्पे बनवायला 10 मिनिटातच आप्पे पण रेडी होतात. तर सकाळी म्हटलं चला आता पटकन आप्पे बनवून घ्यावा. त्याच्यासाठी सईच्या टिफिनसाठी मी तर तूप टाकून घेतलं आप्याच्या भांड्यामध्ये, आणि एकच भांडं बनवायचं होतं, कारण तिला ते पुरेसे आहेत. एवढे आप्पे ते खरार नाही, त्यातले बी 1-2 एक्स्ट्रा ते घेऊन जाते फ्रेंडला तिच्या. तर चला मस्तपैकी आता 2 ते 3 मिनटात आप्पे रेडी होतात. ती म्हटली मला सॉस दे, तर चटणी नको देऊ म्हणत होती, तर तिला मी सॉस दिला. आणि आप्पे मस्तपैकी दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचे. पुन्हा थोडंसं तूप टाकून घेतलं त्याच्यावरती, कारण मग दोन्ही बाजूने चांगले भाजून होती. तर सकाळी थोडा टाईम कमी असतो, त्याच्यामुळे पटपट सगळं उरकायचं असतं. तिला स्कूलला पाठवायचं असतं, त्याच्यानंतर वेण्या वगैरे घालायचं असतात, भरपूर सकाळचं पण काम असतं. रात्रीचं आवरल्यामुळं सकाळी काही जास्त रात्री थोडंफार आवरलेलं असतं, त्याच्यामुळे सकाळी फक्त सईचं टिफिन फक्त टाईम कमी असतो, त्याच्यामुळे पटपट आवरायचं असतं. आणि तिला स्कूटीवर सोडवायला पण जायचं असतं, बस वगैरे नाही लावलेली मी, त्याच्यामुळे डेली हे माझा रोजचं रुटीन आहे. सकाळी चपातीपेक्षा मला हे बेस्ट ऑप्शन वाटतं, चपाती बनवा भाजी बनवा, त्याच्यापेक्षा असं काहीतरी वेगळं बनवलं की पटकन पण होतं. तर आप्पे पटकन झटकीपट बनलेले आहेत, रेडी झाले. आता आपण टिफिनमध्ये टाकून घेऊया. Oh my God, आज थंडी वाटते बाहेर, मस्त वातावरण वाटते, छान छान. चल 10 मिनिटं राहिले, सुयू पटकन. बघू बघू कसं आहे. अरे यार हो, तुझा आवाज बंद केला का? बरं, टीव्हीचा आवाज बंद वाढवते. चल उरक लवकर, तुला जायचंय ना ट्युशनला. आता कसं लावायचं ते पण पाहूयात आपण. अरे दुसरा बी त्यांनी कधी पकडलं नाही हो. बंदर लग रहा है बंदर. शेजूला वर जायचं शेजू. ते माकड आहे माकड. थोड़े इधर हाथ पकड़ना, थोड़ा गैप तो देना थोड़ा हाथ में. इधर नहीं रहे, थोड़ा इधर जास्त वर गेला का जरा हे. सही आप
त्याला फक्त गाडी पाहिजे. छाती जानी चाहिए ऊपर तक. ये ऐसे है ना. ये करके दिखाओ, ये करके दिखाओ.